Brought to you by Techno Camon 30 series. चारच दिवसापूर्वी मी एक ट्विट केलं होतं आणि त्या ट्विटमध्ये मी माझ्या मनातल्या काही शंका उपस्थित केल्या होत्या की पुण्याच्या त्या भीषण अपघातात ज्याच्यात 2 अतिशय जवान अशा मुलांनी त्यांचे प्राण गमावले होते आणि ज्याच्यात आपण बघितलं की सगळी पोलीस यंत्रणा ही एका श्रीमंत कुटुंबासाठी काम करत होती. त्याच्या मागे कोण होतं असं माझ्या मनात शंका होती, पण ती शंका होती म्हणून मी ते ट्विट डिलीट केलं होतं. पण आज माझी ती शंका खरी ठरते आहे की काय, कारण आत्ताच मी काही जर्नलिस्टचे ट्विट्स बघितले. त्याच्यावरचे पूर्ण ती जी स्टोरी आहे ती की अजित पवारांनी पुण्याच्या CPंना फोन केला आहे असं ते ट्विट आहे. आणि हीच शंका माझ्याही मनात होती, कारण पहिले 4 दिवस अजित पवारांकडनं एक सिंगल ओळ आणि प्रत्येक गोष्टीत बोलणारे अजित पवार, फार स्वतःला अगदी मी सकाळी उठून काम करणारे म्हणणारे अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री असताना एकही शब्दाने काही बोलले नाहीत आणि प्रत्येक वेळेस फक्त त्या टिंगरेंचंच नाव पुढे येत होतं. याच्यावर टिंगरेसाठी काही मला नाही वाटत पुण्याचे CP असं काही करू शकतील. पण हा जो सगळी सारवासारव चालली होती ती कोणामुळे चालली होती हा पहिला प्रश्न. माझं सरळ विचारणा आहे CP पोलीस पुण्याच्या की त्यांनी तात्काळ याच्यावर क्लॅरिफिकेशन द्यावं. जर अजित पवारांनी त्यांना फोन केला होता की नाही हे सांगावं. केला नसेल तर उत्तम, पण केला असेल तर अजित पवारांचा ताबडतोब आज राजीनामा घेतलाच पाहिजे. CMनी त्यांच्याकडनं राजीनाम्याची मागणी केली पाहिजे आणि फडणवीसांनी सुद्धा त्या अजित पवारांकडनं राजीनामा घेतला पाहिजे. दिस इज समथिंग दॅट आय डिमांड की CP पोलिसने ताबडतोब क्लॅरिफिकेशन याच्यावर दिलं पाहिजे. अजित पवार इथं हेही घडलेलं आहे आणि तुम्ही पालकमंत्री असणाऱ्या ठिकाणी घडलेलं आहे. तर आम्हाला ती बातमी आल्यावर आम्ही शहरातलं असेल पुण्याचं तर पुणे आयुक्ताला सांगतो, पिंपरी चिंचवडचं असेल तर पिंपरी चिंचवड आयुक्ताला सांगतो, कारण तेच प्रमुख आहेत. आम्ही काही खाली शिपायाला आणि PIला आणि APIला त्यांना फोन करण्याचं काही कारण नाही. मी सांगणार तिथल्या पोलीस प्रमुखालाच, आणि ग्रामीणचा असेल तर जिल्हा पोलीस प्रमुखाला. त्याच्यामुळं माझ्या कानावर आल्यानंतर मी सांगितलं ह्याच्यामध्ये पत्रकार मित्रांनो, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता, मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असं तर माझ्या कोणी तोंडातनं पण येत नाही. उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा, हे माझे शब्द असतात नेहमी आणि सगळ्या डिपार्टमेंटला माहिती आहे. त्याच्यावर मी त्यांना म्हणलं की कुणाच्याही राजकीय दबाव आला तरी बळी पडू नका. श्रीमंताच्या घरातली मुलाकडनं घडलेली घटना आहे. कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक प्रलोभनं दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला कुणीही बळी पडता कामा नये, ही खबरदारी पोलीस आयुक्त या नात्याने तुम्ही घेतली पाहिजे. अहो जे कोणी केलेलं असेल त्याची चौकशी करा आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्वतः तिथं जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन देवेंद्रजींनी सांगितलं. तुम्ही पत्रकार मित्रांनी अनेकदा एकनाथरावजींना विचारलं, एकनाथरावजींनी पण सांगितलं. मी पण पुण्यामध्ये किंवा इथं असताना देखील त्यांना सतत सांगतो की ह्याच्यात कुठलाही काही कुणी पळवाट काढता कामा नये. जो कुणी दोषी असेल त्याला शासन झालं पाहिजे. आत्ताच काही माध्यमांवर अजित पवारांची प्रतिक्रिया बघितली आणि ते नार्को टेस्ट करायला तयार आहेत असं ते म्हणालेत. त्यांचं असंही म्हणणं होतं की जर त्यांनी नार्को टेस्ट केली तर मी सार्वजनिक जीवनातनं मी संन्यास घेतला पाहिजे आणि घरी बसलं पाहिजे. मला चॅलेंज एक्सेप्टेड आहे. तुम्ही प्लीज तुमची नार्को टेस्ट करा आणि जर असं खरं ठरलं की तुमचा आणि विशाल अग्रवालचा काही संबंध नाही आणि तुम्ही याच्यात काही केलं नाहीये, माझा तुम्हाला शब्द आहे की याच्या पुढे मी कुठल्याही गोष्टीवर वाच्यता करणार नाही. मला चॅलेंज इज एक्सेप्टेड. प्रश्नावळी फक्त मी लिहून देणार, ते प्रश्न तुम्हाला नार्को टेस्टमध्ये विचारले जाणार, एवढंच फक्त सांगायचंय.